नमस्कार. आज आपण बनवणार आहोत 4 पदार्थ. ब्रेड पकोडा, आलू वडा, आलू भजी, कांदा भजी. हे बघा, हे इतके सुंदर दिसत आहेत ना, इतके कुरकुरीत झाले आहेत हे भजे. तुम्ही नेहमी तर बनवतच असाल, पण आज माझ्या पद्धतीने बनवून बघा. हे इतके छान होतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. आणि माझी रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अजून रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा किती छान क्रिस्पी, एकदम क्रिस्पी भजी झाले आहेत, कुरकुरीत. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ लांब वाटत आहे पण पदार्थ खूप छान आहेत. हे बघा, हे इथे ब्रेड पकोडे, आलू वडे. आणि आलू वड्यासाठी पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी आलू वडे किती छान बनवू शकता. ती ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. ही चटणी पण बनवणार आहे. आणि हे बघा, आलू भजे किती छान झालेत. हे पण खूप छान झालेत. हे आपण सगळ्यांची रेसिपी बघणार आहोत. हे बघा, ही चटणीची रेसिपी तर एवढी इझी आहे आणि एवढी खायला स्वादिष्ट आहे की आपण 4ही पदार्थासोबत खाऊ शकतो. चला आपण आता कांदे भाजायला सुरुवात करूया. आता मी कांदे भजीमध्ये तुम्ही लाल तिखट टाकत असाल, पण मी आता इथे थोडंसं कोथिंबीर, थोड्या लसूण पाकळ्या, तुम्हाला जेवढ्या आवडतात तेवढ्या. आणि इथे मी कच्ची मिरची घेतली आहे, भाजून घेतली नाही, कारण आपण आता भजे तळणार आहोत तर मिरची तळल्या जाणार आहे. ती तुमच्या आवडीनुसार मिरची घ्या. इथे थोडंसं मीठ घेतलं आहे स्वादानुसार. थोडंसं जिरं पण घेतलं आहे. आता याला मी बारीक वाटून घेते. हे आपण मिक्सरमध्येही फिरवू शकतो, पण जे आपण या खलबत्त्यामध्ये वाटून घेतो ना वाटण, याची टेस्ट खूप छान लागते. मला खूप आवडते म्हणून मी याच्यामध्येच वाटून घेते. तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवायचं असेल तर मिक्सरमध्ये ही चटणी तयार करून घ्या. हे बघा, आपली तयार आहे. याला थोडं जाडसर ठेवायचं आहे, एकदम पेस्ट करायची नाही. हे खूप छान लागते, एकदम बारीक करू नका. आता आपण चला आता याला आपण, हे तयार आहे आपला ठेचा. चला आता आपण भज्याची तयारी करून घेऊया. आता इथे मी कांदे घेतले आहेत. मी 4 कांदे घेतले आहेत. तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घ्या. आता मी याचे काप करून घेते. याचे काप एकदम असे पतलेही नाही कापायचे आहेत आणि एकदम जाडही नाही, मध्यम आकाराचे घ्या. जेणेकरून आपलं बेसनची कोटिंग त्याला थोडी थोडी बसायला पाहिजे. ते आपण जर एकदम पातळ काप केले तर बेसनाची चव येईल, आणि जर आपण एकदम जाड काप केले कांद्याचे तर मग त्याला कांद्याची जास्त येईल चव. म्हणून आपण मध्यम आकाराचे कापून घेऊया. व्यवस्थित झालं पाहिजेत. आणि कांदा भजी एवढी छान लागतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आता आपले हे कांदे कापून झाले आहेत. तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घ्या. मी इथे 4 घेतले आहेत. आता मी इथे थोडीशी कोथिंबीर कापून घेते. मी आता भज्यामध्ये कोथिंबीर घालणार नाही आहे, पण जो आपण दुसरा अजून पदार्थ करणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर लागणार आहे, म्हणून मी कापून घेत आहे. भज्यामध्ये आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यामुळे आता वरून कोथिंबीर टाकण्याची गरज नाही. आता आपण काय करूया, या कांद्याचे पाकळ्या करून घेऊया. याच्या एक एक पाकळ्या करून घ्या, कारण तसेच ठेवले तर ते भजे चांगले होणार नाहीत. ह्या पाकळ्या केल्यामुळे ते प्रत्येक पाकळीचे भजे होतात खूप छान. असे सगळे असे मोकळे करून घ्या त्याला.
याला जास्त काहीही मेहनत लागत नाही, थोडंसं असं हाताने फिरवलं की ते होऊन जातात. हे बघा किती छान झालेत मोकळे मोकळे. आता मी इथे मीठ टाकून घेते. याला मीठ टाकून 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे थोडे ओलसर होतात कांदे. मग आपल्याला जास्त पाणी टाकायचं काम नाही. आपण कांद्याच्या ओलाव्यानेच भजी बनवणार आहोत. थोडं थोडं पाणी लावणार आहोत फक्त. हे बघा आता बेसन मी इथे तुम्हाला माप सांगणार नाही, कारण जेवढे कांदे असतील त्याप्रमाणे तुम्हाला बेसन लागणार आहे. तर मी ते माप नाही सांगू शकत, तुमच्या आकाराने तुम्ही घ्या. हे बघा मी घेतलं इथे बेसन. आता याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवला आहे तो घेऊया. आता त्याला चांगलं एकत्र करून घ्या. याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकावं लागेल आपल्याला. बघा हे थोडे कांदे ओले झाले, त्याच्यामुळे आता त्याला बेसन चिपकायला लागले. आता मी याला हाताने मिक्स करून घेते. हे बघा आपण पाणी टाकलेलं नाही याच्यामध्ये. बघा ते कांदे ओले असल्यामुळे किती ओलसरपणा आला आहे त्याला मीठ टाकल्यामुळे. हे बघा आता याच्यामध्ये थोडं बेसन कमी पडलं आहे. जास्त कांदे वाटत आहेत, बेसन थोडं कमी वाटत आहे. त्याला मिक्स करून मी अजून थोडंसं याच्यामध्ये बेसन ॲड करते. बघा थोडंसं घेते. असं तुम्ही तुमच्या आकाराने थोडं थोडं बेसन करून तुम्हाला असं त्याचे मोकळे भजी पडले पाहिजेत तेलामध्ये, अशी बनवा. हे बघा किती छान झालं आहे. आता थोडंसं त्याला पाण्याचा शिडकावा देते, जेणेकरून आपलं बेसन थोडं ओलं होईल. पाणी टाकू नका, फक्त असा थोडासा शिडकावा द्या. हे बघा जास्त पाणी घेतलेलं नाही आहे मी इथे, फक्त थोडं ओलं करून घेतलं आहे. याने आपले भजी एकदम क्रिस्पी होणार आहेत, एकदम कुरकुरीत. चला आता आपण भजे तळून घेऊया. भजे तळायला तुम्हाला तेल एकदम गरम ठेवावं लागेल. जर तुम्ही थंड तेल ठेवलं तर ते नरम होतील भजे, कारण आपले कांदे ओले असतात, मग ते भाजले जाणार नाहीत. म्हणून आपण एकदम तेल गरम ठेवणार आहोत. हे बघा म्हणजे ते कांदे जे ओले आहेत ते सुकून मस्त कडक होतील. बघा हे छान तळून घ्या. कमी गॅस करू नका, आपले भजे करपणार नाहीत फुल गॅसवर, कारण कांदा ओला आहे त्याच्यामुळे करपण्याची शक्यता नाही. याला असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्या. आता हे सुटले नाहीत अजून 1 मिनिटाने परत ते सुटायला लागतील, तेव्हा आपण पलटून घेऊ. हे बघा आता सुटायला लागले ते. आता याला आपण पलटून घेऊया. हे इतके छान होतात ना, एकदा नक्की ट्राय करा. कमेंट करून सांगा की हा पदार्थ खूप छान झाला आहे. हे बघा तयार आहेत आपले आता कांदा भजी. हे बघा किती छान गोल्डन कलर आला आहे त्याला. हे बघा कुठेही करपले नाही, खूप छान खुसखुशीत परफेक्ट आपली कांदा भजी तयार आहेत. एकदम छान कुरकुरीत झाले आहेत. हे बघू शकता तुम्ही इथे. बघा किती छान झाले आहेत. आता याला मी समोर चटणी दाखवणार आहे, त्या चटणीसोबत किंवा असेही खाल्ले तरीही चालतात. आता मी इथे थोडंसं मोसंबीचं ज्यूस पण बनवलेलं आहे. बघा किती छान झाले आहेत, किती छान कलर आला आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. चला तर आता आपण दुसरा पदार्थ बनवूया. आपण बनवूया आता आलूची भजी. हे सोपे रेसिपी आहे. तुम्ही लवकर जर वेळ नसेल तुम्हाला किंवा खायची इच्छा झाली काहीतरी चमचमीत, असे पदार्थ बनवू शकता. आता या आलूचे साल्ट काढून घेतले आहेत मी. कच्चे आलू आहेत हे. 2 आलू घेतले आहेत मी ते. आता मी याला खिसून घेते चिप्स करायच्या खिसणीने.
हे बघा, मी आता याचे चिप्स पाडून घेते छान पतले पतले. मी इथे तुम्हाला 2 प्रकारचे चिप्स करून दाखवणार आहे. एकदम पतले चिप्सचे भजे करणार आहे आणि एक थोडे जाड ठेवून त्याचे पण भजे दाखवणार आहे. तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल त्या खिसणीने तुम्ही किसून घ्या. हे बघा, याचे मी आता एकदम पातळ असे काप केले आहेत. हे भजे पण खूप छान होतात. मुलांना तर आवडतात, मोठ्यांनाही पण आवडतात. आता मी थोडे जाड काप करून घेते. मी याची चाळणी काढून घेतली आहे. तुमच्याकडे जी खिसणी असेल त्याने बनवा. आणि खिसणी नसेलही तरी काही प्रॉब्लेम नाही. पतले पतले चाकूने असे गोल गोल काप करून घ्या. चाकूनेही करता येतात. खिसणी असणेच काही असे जरुरी नाही. हे बघा किती छान झाले आहेत गोल गोल. आता याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. हे बघा, छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी याला. आता याला मी थोडंसं मीठ लावून ठेवते 5 मिनटं. थोडंसं पाणी टाकलं आहे मी याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे या फोडीला आपल्या मीठ लागेल आणि थोडीशी फोडीला चव येईल. कारण आपण बेसनामध्ये मीठ टाकलं तर वरूनच मीठ राहणार आहे बेसनालाच. त्याच्यामुळे आपण फोडींना पण मीठ लावून घेऊया. म्हणजे मध्ये फोडींना पण छान चव येईल. त्याला 5 मिनटं ठेवते. चला आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. हे बघा, मी इथे बेसन घेतलं आहे. इथे पण मी माप सांगणार नाही. तुमच्या आलूप्रमाणे तुम्हाला बेसन घ्यावं लागेल. तुमचे आलू किती आहेत ते तुम्ही किती घेणार आहात, त्याला किती लागणार आहे तेवढं तुम्हाला घ्यावं लागेल बेसन. मी 2 आलूसाठी बघा एवढं घेतलं आहे. 1.5 वाटी आहे हा. आता याच्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे नसेल तांदळाचं पीठ तर बेसनही घेतलं तरीही चालते. पण या तांदळाच्या पिठाने एक क्रिस्पीपणा येतो, छान कुरकुरीत होतात. इथे थोडंसं मीठ घेतलं आहे. थोडीशी हळद, कलर येण्यासाठी, चवीनुसार तिखट. तुम्हाला जसं तिखट लागते तसं घ्या. आता इथे मी फक्त चिमूटभर खायचा सोडा घेतला आहे. हे बघा. आणि आता आपण याला थोडासा ओवा टाकला आहे मी इथे चोळून. हे बघा. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे आपण मगाशी चिरून घेतलेली. आता याला छान एकत्र करून घेऊ. याला तुम्हाला जास्त पातळ करायचं नाही. ते बॅटर आपलं हे जे बेसनाचं हे आहे ते आपलं याच्यावर आलूच्या फोडीवर लागायला पाहिजेत. जर जास्त पातळ झालं तर ते फोडीला लागणारच नाही. म्हणून छान याला तुम्ही असं थोडं घट्ट ठेवा. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. जास्त घट्ट केलं तर फोडीला लागणार नाही आणि पातळ केलं तर ते त्याच्यावर थांबणार नाही फोडींवर, चिप्सवर आपल्या आलूच्या. म्हणून हे बॅटर छान बनवा. बॅटर छान बनले म्हणजे भजे छान बनतात आलूचे. चला आपण आता भजे तळून घेऊया. हे बघा, आता मी अगोदर जाड जे आपण चिप्स तयार केले होते ते तळून घेते. हे बघा बॅटर किती छान बनले. याच्यावर बसतंय, पडत पण नाही आहे जास्त आणि बरोबर पण बसतंय. असंच तुम्ही पण बनवा. हे भजी पण इतकी छान होतात. तुम्ही नक्की बनवून बघा. हे बघा बॅटर किती छान बसलंय ना. बॅटर छान झालं ना हे बेसनचं की आपले भजी खूप छान होतात. बेसनच छान करून घ्या तुम्ही.
बघा. आणि याला पण आपल्याला फुल गॅसवर तळायचं आहे, गॅस कमी करायचा नाही, कारण आलू पण आपले भाजायला हवेत, मध्ये भाजायला हवेत, म्हणून आपण इथे पण गॅस फुलच ठेवणार आहोत, गॅस कमी करायचा नाही. हे बघा, झाले आहेत आपले तयार भजे. बघा किती छान झाले आहेत ना. आता चला आपण थोडेसे पातळ काप केले होते ना, त्याचे भजे मी तुम्हाला करून दाखवते. हे आपण जाड चिप्स केले होते त्याचे करून दाखवले मी तुम्हाला, जेणेकरून कोणाकडे खिसणी नसेल तर जाड काप होतात म्हणून तेही दाखवले. आणि खिसणी आहे तर एवढे पातळ काप होतात त्याचेही छान होतात, ते दोन्ही पण दाखवले आहेत. आपण तळून घेऊया, गॅस कमी करू नका. चला आता आपले भजे आलूचे तयार आहेत. हे बघा, हे पतले असल्यामुळे काप हे खूप छान फुलले आहेत. हे बघा किती छान फुलले आहेत, किती छान कलर आला आहे. खायलाही खूप छान आहेत, नक्की ट्राय करा. बघा. आणि याच्यावर मी थोडासा, हे बघा मी इथे थोडासा पेरी पेरी मसाला घातला आहे. हा नाही घातला तरीही चालेल, कारण आपण चटणी बनवणारच आहोत, तर त्या चटणीसोबत सगळेच पदार्थ खूप छान लागतात. तर नक्की भजी बनवून बघा. चला आता आपण ब्रेड पकोडा आणि आलू वडे बघूयात. बघा किती छान झाले आहेत ना, असं वाटतं का आपण घरी बनवले आहेत, हॉटेलमध्ये जाऊन खातोय किंवा असं कुठंतरी बाहेर रोडवर आपण खातो ना कधी कधी छान पदार्थ असतील तर, तसेच दिसत आहेत ना. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण ही जी चटणी दिसत आहे तुम्हाला, ही इतकी भारी लागते ना की तुम्हाला कमेंट करून सांगा म्हणायची गरज नाही, तुम्हीच म्हणाल खूप छान झाले, आणि बनवून तर खालच, नक्की बनवा. चला आपण आता ही चटणी तयार करूया. आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर भरभरून घ्या. इथे मी कोथिंबीर धुवून सुकवून घेतलेली आहे. भाजलेले शेंगदाणे. आता याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची टाका, तुम्हाला जेवढी आवडते तेवढी. इथे मी भाजलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. आपल्याला इथे भाजलेली हिरवी मिरची घ्यायची आहे, कारण आपल्याला ही कच्ची चटणी खायची आहे, त्याच्यामुळे भाजलेली हिरवी मिरची घ्या, कारण आपण तिकडे कच्ची मिरची टाकली होती. थोडेसे पुदिन्याची पाने, थोडंसं इथे आपल्याला याला कुटायला मेहनत लागणार आहे. खलबत्त्यामध्ये कुटायला थोडीशी मेहनत लागते, पण या चटणीची चव इतकी भारी लागते ना, तुम्ही या पदार्थासोबतच नाही तुम्हाला कधीही खावीशी वाटेल ना, तरी तुम्ही ही चटणी नक्की बनवून खाल. पण त्याच्यासाठी तुम्हाला एकदा बनवून खावीच लागेल. नक्की बनवा, खूप खूप छान लागते, खूपच टेस्टी. आता त्याचं वर्णन मी काय करू, तुम्ही बनवा, खा, आणि मग तुम्हीच मला सांगाल की खूप छान झाले. आता आपण इथे साधं मीठ घेऊया, आणि इथे थोडंसं आपण काळं मीठ पण घेणार आहोत. काळ्या मिठाने की नाही याला एक छान चव येते. नसेल काळं मीठ तर चालेल, पण असेल तर नक्की घ्या, कारण याने एक चटणीला वेगळीच मजा येते खायला, खूप टेस्ट छान येते. चला आता आपण याला थोडंसं कुटून घेऊया. आता याला काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं पाणी घालत राहायचं आहे, जेणेकरून ते आपली चटणी कुटल्या जाईल छान. आणि याला जाडसर नाही ठेवायचं, एकदम बारीक बनवायचं आहे. हे बघा थोडं थोडं पाणी घालून घेते मी. आता एवढी प्रोसिजर नाही दाखवत, कारण याला वेळ लागला आहे बनवायला. हे बघा तरी पण बघा किती छान झाली आहे. मेहनत लागते पण इतकी भारी होते ना, इतकी भारी. नक्की ट्राय करून बघा. तयार आहे आपली आता ही चटणी, कोथिंबीर, पुदिना. चला आता आपण दुसऱ्या पदार्थाला सुरुवात करूया. आता आपण 2 आलू घेते उकडलेले, त्याचे सालटा काढून घेते मी, आणि याला चांगलं स्मॅश करून घेतलं आहे. त्याच्यात गाठी ठेवू नका. कोथिंबीर टाकली, इथे धने जिरे पावडर टाकलं आहे, ते स्किप झालं आहे. आता इथे मीठ घातलं आहे थोडंसं चवीनुसार,
लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये मी चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाल्याने याला एक छान चव येणार आहे. आणि चाट मसाला नाही असं म्हणू नका, कारण ते सगळ्यांकडेच असते, नसेल तर जाऊन घेऊन या. हे बघा किती छान मिश्रण तयार झालं. प्लस एकजीव झाला आहे, याच्यात गाठी नाही, काही नाही राहिल्या. चला आपण आता याचं मिश्रण तयार करून घेऊया बेसनचं. आता मी ते बेसन घेतलं आहे. या बेसनामध्ये आपण थोडीशी हळद, कलरसाठी घ्यावंच लागते आणि हळद खालील चांगलीच असते. थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि इथे पण थोडंसं मी खायचा सोडा घेतला आहे चिमूटभर. आता याला चांगलं एकत्रित करून घेऊया. हे बेसन चा जे हे आहे ना, याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे. याने एक क्रिस्पीपणा येतो पकोड्यांना. हे मिश्रण तयार करणंच खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरच आपले पकोडे छान होतात. हे बघा, याला जास्त घट्ट आणि जास्त पातळही करायचं नाही आहे आणि याच्यात गाठीही नको राहायला. झालं आपलं बॅटर तयार. आता आपण ब्रेडला आलूचं मिश्रण लावून घेऊया. आलूची चटणी बघा सगळीकडून लावून घेतली आहे मी. आता याचे आपण 2 काप करणार आहोत त्याच्यावर ब्रेड ठेवून. हे बघा, आता याचे 2 काप करून घेतले मी. चला आता आपण पकोडे तयार करून घेऊया. हे बघा किती छान बॅटर झाले आणि किती छान बसतंय ना पकोड्या, त्या ब्रेडला. हे बघा किती छान त्या सगळं मिश्रणावर आहे. बेसनचं मिश्रण छान बनवा म्हणजे ब्रेड पकोडे खूप छान होतात. हे बघा किती छान बेसन बसले आणि याच्यामध्ये आपण घरचेच पदार्थ वापरलेत, बाहेरचं काहीही नाही. बेसन हे घरी असतंच. ब्रेड तर आणावीच लागेल, ब्रेड तर आपण नाही करत ना घरी तयार. बघा हे थोडंसं शेपटीसारखं निघणार आहे बेसनाचं, कारण मी काही रोज रोज ब्रेड पकोडे तळत नाही, त्याच्यामुळे थोडंफार. आणि याला पण आपल्याला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे, म्हणजे आपले मधातले ब्रेड तळल्या गेले पाहिजेत आणि मधात आपण मसाला कच्चा ठेवला आहे तो पण भाजला गेला पाहिजेत. म्हणून आपल्याला गॅस फुल ठेवावा लागेल. हे बघा ते आपल्या आता एका साईडने तळले की आपण त्याला पलटवून घेऊया. हे बघा आपले आता तयार आहेत एका साईडने. आता दुसऱ्या साईडने छान तळून घेऊ. हे बघा किती छान दिसत आहेत ना, आणि वाटत आहे का आपण घरी बनवले आहेत म्हणून. किती छान झाले आहेत. कधी कधी मुलांना पण डब्याला द्यायला होतात जर चमचमीत खायची इच्छा झाली तर, नाहीतर आपण घरीही बनवून खाऊ, म्हणजे मुलांनाही आणि आपल्यासाठी पण घरीही बनवू शकतो. बघा तयार आहेत आपले ब्रेड पकोडे. बघा हे बघू शकता तुम्ही, ते किती छान झाले आहेत, किती छान झाले आहेत. चला आता आपण आलू वडा करूया. इथे मी 2 आलू घेतले आहेत उकडलेले. याचे साल्ट काढून घेऊ आणि याला थोडंसं हाताने स्मॅश करणार आहे मी. याला काही जास्त असं एकदम बारीक करण्याची गरज नाही, एकदम एकजीव. थोड्या फोडी राहिल्यात तरीही चालणार आहेत, कारण आपण वडे बनवणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं मिश्रण ठेवलेलं चालते. तर या मिश्रणामध्ये मी अख्खे धने घेतले आहेत, जिरं घेतलं आहे. त्या धन्याची चव इतकी छान लागते ना, आपण वडे खाताना धने दाताखाली आले की नक्की टाका. आता इथे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे मी. तुम्ही मसाला टाकून तर बनवलेच असतील, पण माझ्या पद्धतीने बनवून बघा.
हे खूप छान होतात. इथे कोथिंबीर टाकली आहे, हळद टाकली आहे. हे वडे इतके सगळ्यांना आवडलेत ना की सगळेजण स्तुती करत होते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण हे मिश्रण तयार करूया. आणि एक इतकी याची मॅजिक ट्रिक आहे ना की तुम्हाला कोणीही सांगितली नसेल आतापर्यंत. त्याने आपले वडे एकदम छान होणार आहेत, फुटणार नाहीत आणि मसालाही असा छान मध्ये कोरडा कोरडा राहणार आहे. ही ट्रिक तुम्हाला आतापर्यंत कोणीच नसेल सांगितली. ती ट्रिक तुम्हाला मी इथे सांगणार आहे. मॅजिक ट्रिक नाव दिलं आहे मी तिला, कारण तिच्याशिवाय वडे छान होत नाहीत त्या ट्रिकशिवाय. हे बघा आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. चला आता आपण तुम्हाला मॅजिक ट्रिक सांगते. इथे मी 2 चम्मच बेसन घेतलं आहे. याच्यामुळे आपल्या आलूचा ओलावा सोकणार आहे आणि आपले वडे खूप छान होणार आहेत. आता याला चांगलं भाजून घ्या, लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. कच्चं राहायला नको आपलं बेसन. खूप छान बघा, मी इथे याचे थोडं थोडं गाठी झाला ते पण फोडून घेतले आहेत. बघा हे किती छान झालं आहे. आता याला आपण फक्त 2 चम्मच तेल टाकलं आहे, समजा पळीभर बेसन भाजायपुरतं. कारण आपण वडे तळणार आहोत तर तेल मध्ये जाणारच आहे, तर जास्त तेल नको व्हायला, म्हणून आपण इथे फक्त थोडंसं बेसन भाजण्यापुरतं तेल घेतलेलं आहे. तुम्ही पण एवढंच घ्या. हे बघा आता याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे ते टाकूया आणि त्याला एकदम छान बनवूया. हे बघा आता मी इथे मसाला घेते टाकून. याला एकजीव करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे सगळं बेसन आणि ही आलू चटणी एकत्र करून घ्या छान. त्याला एकत्रित करायला थोडी मेहनत लागते, पण खूप छान वडे होतात. हे बघा मी एकत्र करून घेतलं आहे. बघा तुम्हाला कुठेतरी बेसन दिसतंय का, की बेसनाच्या गाठी दिसत आहेत नाही ना. बघा किती छान मिश्रण तयार झालं आहे. चला आपण आता वडे करून घेऊया. आता याच्या आपण वड्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊ. इथे मी बेसन घेतलं आहे, याच्यामध्ये ओवा घेतला आहे. ओवा टाकायलाच लागणार. आता याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि या बेसनामध्ये पण थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. वरून पण आपल्याला चव लागली पाहिजे. बघा आता आपण याला छान एकत्रित करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं अजून मीठ ॲड करते मी. आता याला पण बॅटर म्हणजे हे मिश्रण चांगलं तयार करणं महत्त्वाचं आहे. याला पण जास्त पातळ व्हायला नको आणि जास्त जाड व्हायला नको. ह्या बॅटरवरच याचं पण म्हणजे वड्याचं पण बॅटरवरच आहे. हे बघा किती छान बॅटर तयार झालं आहे. हातानेच करा, खूप छान होते. आणि हाताने असं केलं ना की याच्यामध्ये हवा जाते ना, त्याच्यामुळे तो जास्त वडे फुलतात. बाहेरचं जे आवरण आहे आपल्या बटाट्या वड्याचं, त्याचं आवरण जे आहे ते फुलते. हे बघा याच्यामध्ये हवा आपण जास्त हलवल्यामुळे हवेने ते बॅटर फुलते आणि वडे एकदम छान होतात. चला आता आपण वडे तयार करून घेऊया. बघा आता मी इथे वडे तळून घेते. तळून झाले आहेत वडे. बघा किती छान वडे झाले आहेत. किती कलर छान आला आहे आणि खूप छान झाले आहेत. चवीलाही तेवढेच छान झाले. धन्यामुळे तर एक खूप अप्रतिम चव आली आहे आणि चटणी पण खूप छान झाली आहे. ह्या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघा, खूप छान होतात, खूप छान होतात. तुम्ही बाहेर जायचं असेल तरीही जाणार नाहीत, घरीच बनवून खाल, इतक्या छान होतात हे. आणि आपण याच्यामध्ये कुठलेही मसाले ॲड केलेले नाही. मेन गोष्ट म्हणजे आपण सगळं साधं साधं घेतलेलं आहे सामान, त्याच्यामुळे याला एक वेगळीच चव आली. खूप छान होतात ते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सगळ्या रेसिपी जर नाही करून झाल्या तर एक तरी रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा की रेसिपी कशी झाली आहे ते. आम्हालाही करण्यासाठी आमच्या रेसिपी सगळ्यांना आवडत आहेत. आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद.